There's some technical problem, Braster. Yeah. Right, okay. Over 100 years ago, in September 1889, Sundar Singh was born in Rampur in the Punjab. आणि 1889 साली जवळजवळ 100 वर्षापूर्वी चांगली नोकरी साधू सुंदर सिंग यांना होती. Gotcha. He was he was brought up in the luxury of his family's wealth. आणि साधू सुंदर सिंग यांचं कुटुंब खूप श्रीमंत होतं. चांगल्या घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता. As a Sikh, Sundar was taught about Hinduism. आणि रूढी परंपरेप्रमाणे हिंदू धर्माच्या चालीरीती साधू सुंदर सिंगांना लहानपणापासून शिकवण्यात आल्या होत्या. And he went with his parents to Hindu temples. आणि आपल्या आई वडिलांबरोबर लहान असताना साधू सुंदर सिंग नियमितपणे मंदिरामध्ये जाऊन पूजा वगैरे करत असत. And by the age of 7, he had already memorized the Bhagavad Gita. हा. आणि लहानपणीच त्यांनी संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ केली होती. He knew Hindu songs, bhajans. आणि हिंदू धर्मातील अनेक जे भजनं आहेत ती देखील त्यांना पाठ होती. At the age of 16, he mastered the Vedas, the sacred books of Hinduism. आणि 16व्या वर्षी तरुणपणामध्ये हिंदू धर्मातील जे पवित्र ग्रंथ आहेत ज्यांना आपण वेद म्हणतो ते सर्व वेद त्यांनी जाणून घेतले होते किंवा ते शिकलेले होते. त्यांनी ते आत्मसात केले होते. He also read the Quran. त्यांनी कुराण देखील वाचलेलं होतं. And he got to know some of the sadhus who taught him about yoga. हा. आणि काही दुसरे साधू लोक होते त्यांनी इतर काही धर्मविश्वासाबद्दल त्यांना माहिती दिली होती. ती देखील त्यांनी आत्मसात केली होती. त्यांना माहित होतं ते. So a sadhu is a Hindu who devotes his entire life to his religion, that's Hinduism, and आणि forsakes all worldly pleasures. आणि सर्व जगिक गोष्टींपासून दूर राहून साधू बनणं म्हणजे काय? जगिक गोष्टीपासून दूर राहणं आणि सर्व धार्मिक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं. धार्मिक गोष्टींचा अभ्यास करणं, पूजापाठ आणि धार्मिक ग्रंथांचं पठण, वाचन, मनन यामध्ये ते व्यस्त होते तरुणपणापासूनच. So Sundar remained single and jobless. हां. आणि मग तरुण वयामध्ये त्यांनी लग्न केलं नाही. ते अविवाहित होते आणि त्यांना कुठलीही नोकरी नव्हती. He traveled all over India wearing a yellow robe without any food and having nowhere permanently to live. आणि कोणताही कायमचा आसरा किंवा ठिकाण राहण्याचं नसल्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला. He lived only on the charity of others. आणि इतरांच्या मदतीवरच त्यांचं जीवन अवलंबून होतं. खाणं, पिणं, वस्त्र वगैरे सगळं. It was his mother who encouraged him to become a sadhu. आणि साधू सुंदर सिंगांच्या आईने त्यांना मार्गदर्शन केलं होतं साधू बनण्यासाठी. त्यांची इच्छा होती. So his mother's telling, do not be selfish and materialistic like your brothers. आणि साधू सुंदर सिंगांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की जगिक गोष्टींमध्ये गुंतून राहू नको, स्वार्थी बनू नको आणि जगिक मालमत्ता आणि इतर पैसा अडका यांच्यामध्ये न लागता धार्मिक गोष्टींमध्ये
देवामध्ये तुझं मन लाव, साधू बन. but seek for your peace of mind and hold on to your faith. Be a sadhu. आणि साधू सुंदर सिंगांच्या आईनेच त्यांना सांगितलं होतं की देवाकडे तुझं सगळं चित्त लाव, धार्मिक गोष्टीकडे सगळं मन लाव आणि जगिक गोष्टींमध्ये गुंतून पडू नको आणि साधू बन आणि निस्वार्थी जीवन जगण्याचा प्रयत्न कर. However, he achieved he never achieved peace in his meditations. आता साधू सुंदर सिंग लहानपणापासून हिंदू धर्माचे जे ग्रंथ आहेत त्यांचं वाचन मनन करत होते, पण त्या सर्व मनन चिंतनामधून त्यांना काय शांती प्राप्त झाली नव्हती. Because of his mother's connections with some women from a British mission in Rajpur, Sundar was able to join a school run by missionaries. आणि त्याच्या आईच्या सांगण्यावरून साधू सुंदर सिंगांनी एका मिशनरी लोकांनी चालवलेल्या मिशनरी शाळेमध्ये प्रवेश घेतला शिक्षण घेण्यासाठी. It was there that Sundar was first exposed to the Bible. आणि त्या मिशनरी शाळेमध्ये पहिल्यांदाच साधू सुंदर सिंगांना बायबल बद्दल समजलं. He wasn't interested in the Bible at that time. आणि सुरुवातीच्या काळामध्ये साधू सुंदर सिंगांना शाळेत असताना बायबल बद्दल फारसं आकर्षण नव्हतं. He very enthusiastically buried himself. That means he got involved in the occult art of Hinduism. आणि हिंदू धर्मातील ग्रंथांचा, वेद पुराण यांचा पगडा किंवा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे बायबल आणि His mother died when he was 14 years old. साधू सुंदर सिंग 14 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. And at that time, his life changed dramatically. आणि आईच्या निधनामुळे मात्र त्यांचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. He was convinced that what Jesus was teaching was not correct. That is, it was completely wrong. आणि मग त्याला समजायला लागलं की पवित्र शास्त्रातलं शिक्षण त्याला समजल्यामुळं ते शिक्षण कसं चुकीचं आहे हे तो समजून घेऊ लागला. He tore up the Bible and burnt it. आणि पवित्र शास्त्र त्याने फाडले, जाळले आणि पवित्र शास्त्रात सांगितलेल्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असा त्याचा समज झाला होता. He threw stones at preachers and encouraged others to do the same thing. आणि पवित्र शास्त्राबद्दल बोलणाऱ्या सांगणारे जे धर्मोपदेशक होते त्यांच्यावर तो दगडमार करत असे आणि इतरांना त्यांना दगडमार करण्यासाठी प्रोत्साहन देत असे. No matter how hard he tried, he couldn't find peace in his own religion. पण या सगळ्या गोष्टी करत असताना हिंदू धर्मामधील आणि हिंदू धर्मातील ग्रंथामध्ये सांगितलेल्या गोष्टींमधून त्याला मात्र आंतरिक शांती मिळत नव्हती. And so he came to a point he was thinking about committing suicide. आणि मग तो या सर्व गोष्टींमुळे इतका वैफल्यग्रस्त झाला की शेवटी आत्महत्या करण्याचं त्यानं ठरवलं. So 3 days after he burnt his Bible in front of his father, आपल्या वडिलांसमोर 3 दिवसापूर्वी त्यानं पवित्र शास्त्र जाळलं होतं. त्यानंतर
he woke up at 3 in the morning रात्री पहाटे 3 वाजता त्याला जाग आली and said, "Oh God, if you do exist, show me the right way, or I will kill myself." आणि मग तो पहाटे 3 वाजता उठून बसला झोपेतून आणि म्हणाला, हे देवा, तू जर खरा देव असशील तर तुला मला मदत कर, मला योग्य मार्ग दाखव, नाहीतर मी आता आत्महत्या करायचं, माझं जीवन संपवण्याचं ठरवलेलं आहे. So he was thinking about throwing himself in front of a train that passed by there at 5 a.m. in the morning. आणि त्याच्या घरा शेजारून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरून 5 वाजता जाणाऱ्या गाडीखाली जीव देण्याचं त्यानं ठरवलं होतं. So he thought of doing this because he thought he'd be happy in his next reincarnation. आणि त्यानं आत्महत्या करण्याचं यासाठी ठरवलेलं होतं, की त्याला वाटलं की पुनर्जन्मानंतर दुसऱ्या जन्मामध्ये त्याला शांती आणि आनंद प्राप्त होईल. म्हणून या जन्मामध्ये आत्महत्या करून मरून जाण्याचं त्यानं ठरवलेलं होतं. He repeated the same prayer आणि त्यानं देवाकडं प्रार्थना चालू ठेवली, की हे देवा, तू जर खरा देव असशील तर मला योग्य मार्ग दाखव, नाहीतर मी आता मरून जाणार आहे, मी आत्महत्या करणार आहे. and all of a sudden when he prayed this, a bright light came into the room. आणि त्यानं प्रार्थना केल्या केल्या त्याची खोली जी होती ती पांढऱ्या झगझगीत प्रकाशानं भरून गेली. At first, he thought the room was on fire. सुरुवातीला त्याला वाटलं आग वगैरे लागली काय, एवढा प्रकाश कुठून आला? And suddenly he saw a figure like Jesus, and it was very light. आणि त्या प्रकाशामध्ये येशूची आकृती त्यानं पाहिली. And then he heard a voice saying to him in Hindi, "How much longer are you going to search for me?" आणि हिंदीमध्ये येशू त्याच्याशी बोलला, की तू कोणाचा शोध करत आहेस? तू माझा शोध तर करत नाहीस. I have come to save you. मी तुझा बचाव करण्यासाठी, तुझं तारण करण्यासाठी, तुला भेटण्यासाठी आलेलो आहे. You pray to be showed the right path, the right way to God. आणि तू बोलला होता, प्रार्थना केली, की तुला योग्य मार्ग पाहिजे, देवाकडे जाण्याचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी मी आलेलो आहे. Why haven't you followed the right way to God? आणि मग तू मी दाखवलेल्या मार्गावरून देवाकडे का जाऊ शकत नाहीस? So Sundar realized that Jesus had not died, that he was alive. आणि मग त्या रात्री साधू सुंदर सिंगांना कळालं की येशू हा मेलेला नाही, तो जिवंत आहे आणि तोच देव आहे. Sundar fell on his knees before Jesus. आणि मग त्या खोलीमध्ये साधू सुंदर सिंगांनी गुडघे टेकले And he experienced the peace of God which he had not experienced before. आणि आतापर्यंत कधीही प्राप्त झाली नव्हती अशी अंतःकरणामधील शांती त्यावेळेला त्यांना प्राप्त झाली. The vision disappeared, as Jesus disappeared, but peace and joy stayed within him. आणि मग त्यांच्या खोलीतला प्रकाश नाहीसा झाला, येशू त्या खोलीतून नाहीसा झाला, पण अंतःकरणामध्ये असलेला आनंद आणि शांती ही त्यांच्या अंतःकरणामध्ये टिकून राहिली. And after that, his life was completely transformed. आणि या घटनेनंतर त्यांचं जीवन
पूर्णपणे बदलून गेलं. He wanted to be baptized. आणि मग त्यांना आता बाप्तिस्मा घ्यायचा होता. Now, his family tried to stop him from being baptized. आणि त्यांच्या कुटुंबियांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्यांना खूप विरोध केला. In 1905, on his birthday, he was baptized in an English church in Simla. आणि सिमल्यामधील एका मंडळीमध्ये 1905 साली त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधू सुंदर सिंगांनी बाप्तिस्मा घेऊन येशूचं आज्ञा पाळली. At that time, he decided to be a Christian sadhu. That is a sadhu who believes in Jesus. आणि येशूवर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती साधू अशा प्रकारे त्याने देवाच्या सेवेला किंवा स्वार्थ कार्याला सुरुवात केली. So that he could dedicate himself to the Lord. आणि अशा प्रकारे प्रभूच्या अधीन होऊन प्रभूची सेवा करण्याचं, ख्रिस्ती साधू बनून त्याची सेवा करण्याचं त्यांनी ठरवलं. As a sadhu, he wore a yellow robe. आणि साधू म्हणून त्यांनी पिवळी किंवा भगवी वस्त्र परिधान केली. He lived on the charity of others. आणि इतरांच्या मदतीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असे. He gave away all his worldly possessions, material possessions, and maintained a life of celibacy. He didn't get married. आणि ते अविवाहित राहिले शेवटपर्यंत. आणि त्याच्याजवळ जी काही जगिक मालमत्ता संपत्ती होती ती सगळी त्यांनी वाटून टाकली. He was convinced that this was the best way to introduce the gospel to his people. आणि त्याच्या लोकांना किंवा भारतातील लोकांना येशूची ओळख करून देण्यासाठी ख्रिस्ती साधू बनून सुवार्थ सांगणं हा सर्वात चांगला मार्ग आहे असं त्यांना वाटलं. आमेन. Because in the Punjab and northern India, this is what people were used to. कारण उत्तर भारतामध्ये, पंजाबमध्ये आणि अशा प्रकार साधू लोक धर्म प्रसारामध्ये त्यावेळेला आघाडीवर होते, प्रभावशाली होते. So having become a believer, he was opposed, he had opposition and persecution from his father and from his family. आणि अशा प्रकारे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती साधू बनल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याचा खूप विरोध केला, त्याचा छळ केला. In 1905, Sundar, wearing a yellow robe, with no chapels on his feet, no food, no material possessions, he went from village to village sharing the gospel. आणि मग 1905 सालामध्ये बाप्तिस्मा घेतल्यापासून कुठलेही मालमत्ता स्वतःबरोबर न घेता भगवी वस्त्र धारण करून एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये जाऊन सुवार्थ सांगण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे साधू बनून ख्रिस्ती स्वार्थिकाचं काम त्यांनी सुरू केलं पंजाबमध्ये आणि भारतातील इतर ठिकाणी. Acha, now this time he was following Jesus. आणि मग ते येशूचं अनुकरण करत होते, येशूचे अनुयायी झाले होते आणि म्हणून येशूची आज्ञा स्वार्थ कार्यामध्ये ते शेवटपर्यंत तत्पर राहिले. In 1906, he went to Tibet for the first time. आणि 1906 मध्ये साधू सुंदर सिंग यांनी तिबेटला भेट दिली पहिल्यांदाच. Now he knew going to Tibet that there would be opposition and
persecution. आणि त्यावेळेला ख्रिस्ती धर्मीयांचा किंवा ख्रिस्ती सुवार्तिकांचा तिबेटमध्ये मोठा छळ केला जात असे, मोठा विरोध त्यांना होत होता. So Sunda said, going up to the Himalayas in Tibet would be a good opportunity to meet with God and to read the Bible. आणि त्यावेळेला साधू सुंदर सिंग तिबेटमध्ये हिमालय पर्वतावर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एकांतवासामध्ये पवित्र शास्त्राचं वाचन, मनन, अध्ययन केलं. प्रार्थनेमध्ये देवाबरोबर त्यांनी वेळ घालवला. So on the way to Tibet, he met Stoker, an American missionary who was also wearing a yellow robe. आणि तिबेटच्या प्रवासात असताना साधू सुंदर सिंगांना एक अमेरिकन मिशनरी भेटले. त्यांनी देखील भगवी वस्त्र घातलेली होती. Sometimes they would spend the night together under a tree, or in a mountain cave at an altitude of 5,000 meters above sea level. आणि कधी कधी त्या हिमालयाच्या डोंगरांच्या रांगामध्ये समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर उंचावर, जिथं खूप थंडी आणि गारठा होता, त्या ठिकाणी कधी कधी गुहेमध्ये, कधी कधी झाडाखाली त्यांनी रात्री घालवल्या. So they experienced hardship in spreading the gospel. आणि अशा प्रकारे स्वार्थ प्रसारासाठी त्यांनी खूप छळ, विरोध आणि हाल अपेष्टा सहन केल्या. Now Sunda became ill and Stoker got a place for them to stay, to stay in a house belonging to a European. आणि एका युरोपियन व्यक्तीच्या घरामध्ये काही काळ त्यांना राहण्याची त्यांची सोय झाली. And this family was so impressed with Sunda's faithfulness towards God and love for people that they themselves became believers. आणि हे जे युरोपीय कुटुंब होतं, ज्यांनी साधू सुंदर सिंगांना आपल्या घरात राहण्यासाठी जागा दिली होती, साधू सुंदर सिंगांचं जीवन, त्यांची राहणीमान आणि त्याचा येशूवरील विश्वास यांचा एवढा प्रभाव त्यांच्यावर पडला की ते सगळं कुटुंब ख्रिस्ताकडे आलं. So following his friend's advice, Sundar joined a Bible college in Lahore. आणि मग मित्रांच्या सांगण्यावरून साधू सुंदर सिंगांनी लाहोर येथील बायबल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. So after 2 years there, he continued his evangelistic ministry of going from one village to another. आणि त्यानंतर 2 वर्षांनी एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये स्वार्थ प्रसार त्यांनी चालूच ठेवला. And somebody said he saw Sundar Singh walking down a mountain to share the gospel. आणि कोणी तर म्हटले की डोंगरावरून साधू सुंदर सिंग स्वार्थ प्रसारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होते. त्यांनी पाहिलं. Then Sundar went to the top of a tree आणि अशा प्रकारे स्वार्थ प्रसार करण्याचं साधू सुंदर सिंगांनी चालू ठेवलं. आमेन. and he was singing about he was singing a song of praise to Jesus. आणि कधी कधी ते झाडावर चढत असत आणि येशूची स्तुती करण्यासाठी गाणी म्हणत असत. But the people surrounding the tree where Sundar was, they didn't like the song.
परंतु त्या झाडाभोवती जमा झालेल्या लोकांनी अनेक वेळा त्याच्यावर काही विश्वास ठेवला नाही, येशूचा काय स्वीकार केला नाही. And one man pulled Sunda down from the tree onto the ground. आणि एका व्यक्तीनं झाडावर बसलेल्या सुंदरना खाली ढकलून दिलं झाडावरून. Sunda got up off the ground and started to pray for these people. आणि खाली पडल्यानंतर साधू सुंदर सिंगांनी ज्या लोकांनी त्याला खाली पाडलं होतं त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं चालू ठेवलं. Then he told them about the love of Jesus who had died for everybody. आणि येशूच्या प्रीतीविषयी, जो येशू संपूर्ण मानव जातीच्या तारणासाठी वधस्तंभी गेला, त्याविषयी त्याने त्या लोकांना सांगितलं. And because of that, these men and the man that attacked him repented and came to Jesus. आणि यानंतर या लोकांनी पश्चाताप केला आणि त्यांनी येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. And many places where Sunda preached the gospel, he faced persecution and opposition. आणि ज्या ज्या ठिकाणी साधू सुंदर सिंगांनी सुवार्ता सांगितली, त्या बहुतेक ठिकाणी त्यांना सुरुवातीला छळ, निंदा आणि विरोध यांचा सामना करावा लागला. पण नंतर त्या ठिकाणीच अनेकांनी प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. Once he went to Nepal and Sunda was ambushed by four robbers, four Gundas, in the middle of a jungle. आणि एकदा नेपाळला गेले असताना जंगलामध्ये 4 डाकू लोकांनी त्यांना घेरलं. And one of these bandits or Gundas, one of them had a sword. आणि त्या डाकूंपैकी एकाकडे मोठी तलवार होती. And what Sunda did was he bowed his head and he thought that this man was going to kill him. आणि मग साधू सुंदर सिंगांनी काय केलं, त्या लोकांसमोर ते खाली वाकून उभं राहिले, जणू काय आता तुम्ही माझी मान तलवारीनं कापणार आहात, अशा प्रकारे. And they were very surprised at Sunda. आणि मग त्यांना फार आश्चर्य वाटलं, हा व्यक्ती असं कसं काय वागतोय. Now Sunda had no money, but he had a blanket and they took it away from him. आता साधू सुंदर सिंगांनी काय पैसे वगैरे नव्हते, त्यांच्याकडे एक ब्लँकेट होतं, ते त्या चोरांनी काढून घेतलं. But one of the robbers, one of the Gundas, he went back to him and he asked him, "What is your name?" पण काही वेळानं त्यातला एक जो चोर होता, त्याने जाऊन साधू सुंदर सिंगांना विचारलं, तुमचं नाव काय? He said, "My name is Sunda." And he opened the Bible and started to share with him about the rich man and the poor man, Lazarus. आणि मग साधू सुंदर सिंगांनी त्याला सांगितलं, की माझं नाव सुंदर आहे. त्याने आपलं बायबल उघडलं आणि श्रीमंत मनुष्य आणि त्याच्या बंगल्याजवळ पडलेला जो गरीब लाजारस होता, त्याची गोष्ट त्याला सांगितली. So the end of the rich man's life was not good. आता श्रीमंत मनुष्याचं जीवन किंवा त्याचा शेवट वाईट झालेला त्या ठिकाणी त्या गोष्टींमध्ये दिसून येतो आपल्याला. So this Gunda, this robber, he said, "Well, what's going to happen to me?" आणि मग या चोरानं साधू सुंदर सिंगानं विचारलं, की या श्रीमंत मनुष्याचं असं झालं, आता माझं कसं काय होणार? And then Sunda told him, shared with him the gospel about God's forgiveness. आणि मग साधू सुंदर सिंगांनी येशूची प्रीती आणि येशूची स्वार्था त्याला सांगितली. So the robber, the Gunda, took Sunda home with him and he repented and came to know Jesus. आणि या चोराने साधू सुंदर सिंगाला आपल्या घरी नेलं, त्यानं पश्चाताप केला आणि येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. In 1912, Sunda decided to do what Jesus did, and that, like we're doing now, praying and fasting
for 40 days. आणि 1912 मध्ये प्रभू येशूनं आपल्या जीवनामध्ये जे केलं तेच साधू सुंदर सिंगांनी करण्याचं ठरवलं. 40 दिवस त्याने उपवास आणि प्रार्थना केल्या. Well, he didn't last for all 40 days, but he experienced a great spiritual strengthening. आणि 40 दिवस पूर्णपणे त्यांना उपवास करता आला नाही, पण त्या उपवास प्रार्थनेच्या द्वारे त्यांना खूप मोठं आत्मिक सामर्थ्य प्राप्त झालं. So in the next few years, um, as Sundar's preaching in different places, he's facing a lot of persecution and opposition. आणि पुढील काही वर्ष स्वार्थ प्रसार करत असताना साधू सुंदर सिंगांनी खूप निंदा, छळ आणि विरोध स्वार्थेसाठी सहन केला. But many times the Lord saved him from this opposition and persecution. पण प्रत्येक वेळेला देवानं अद्भुत रीतीनं त्यांचा बचाव केला. त्यांचा विरोध करणाऱ्यांपासून, छळ करणाऱ्यापासून आणि त्यांचं अनेक वेळा रक्षण केलं. In 1914, Sundar preached in Nepal, and Nepal then, in those days, was very much a Buddhist country. आणि 1914 मध्ये साधू सुंदर सिंगांनी नेपाळमधील अनेक ठिकाणी सुवार्थ प्रसार केला. त्या काळामध्ये नेपाळ हे मुख्यतः बुद्ध धर्मीयांचं राष्ट्र असं होतं. And I'll write this on the whiteboard for you all. I don't know. Anyway, I'll come on to it in a second. Coming on the whiteboard. The local ruler in those days the Buddhist ruler in those days in Nepal was called a lama. आणि त्या काळामध्ये जे बुद्ध गावामध्ये राज्य करत किंवा ज्यांची सत्ता असे, आता गावामध्ये पोलीस पाटील असतात, सरपंच असतात, त्याप्रमाणे त्यांना लामा म्हणत असत, की गावामध्ये सत्ता असणारा व्यक्ती, प्रभाव असणारा व्यक्ती. So this is in a town called Rasa, and the local lama, that's the Buddhist religious leader, sentenced him to death. आणि मग त्या काळातील जे गावातील पुढारी होते त्यांना ठार मारण्याचं ठरवलं. Because he said he was spreading a foreign religion. आणि त्यांचं म्हणणं होतं की हा परदेशी धर्म, गोऱ्या लोकांचा धर्म आमच्यामध्ये आणून त्या धर्माचा प्रसार करत आहे, म्हणून त्यांना ठार मारण्याचं, शिक्षा देण्याचं त्यांनी ठरवलं. And he was thrown down a dry well, and the top of it was locked. आणि एका कोरड्या विहिरीमध्ये, पाणी नसलेल्या विहिरीमध्ये साधू सुंदर सिंगांना टाकण्यात आलं आणि त्या विहिरीचं तोंड झाकण लावून बंद करण्यात आलं. So he was locked there, and he had no food and no drink for 2 आणि मग त्या days. कोरड्या विहिरीत साधू सुंदर सिंग पडून होते. अन्न नाही, पाणी नाही, कोणी मदतीला नाही. And then a complete stranger came and helped him out of the well. पण एक चमत्कार झाला. एक अनोळखा व्यक्ती त्या विहिरीजवळ आला. त्याने विहिरीवरचं झाकण काढलं आणि साधू सुंदर सिंगांना त्या विहिरीतून बाहेर काढलं. Then the stranger locked the well and he went away without saying anything. आणि काही बोलल्याशिवाय त्या अनोळख्या व्यक्तीनं ती विहीर पुन्हा बंद केली आणि तो निघून गेला. And not long after that, Sundar was captured again and taken to the Lama. आणि पुन्हा साधू सुंदर सिंगांना धरण्यात आलं आणि गावचे जे प्रमुख होते लामा, त्यांच्या पुढे त्यांना उभं करण्यात आलं.
So the Lama was very surprised. आणि त्या लामाला फार आश्चर्य वाटलं. याला विहिरीत टाकून बंद केलं होतं आणि याला बाहेर कोणी काढला, कसं काय बाहेर आला? Because he was the only person with the key, the Chevy, to this well. आणि त्या विहिरीला जे झाकण घातलं होतं, त्याला लॉक लावलं होतं, कुलूप होतं आणि त्याची चावी या लामांकडे होती आणि कोणी ती विहीर उघडली त्याला काय कळेना. So he realized that Sunda was being protected by a very powerful God. आणि मग त्या लामांना कळालं की हा साधू सुंदर सिंग हा व्यक्ती आहे, त्याचा देव फार सामर्थ्यशाली आहे, त्यानंच त्याला विहिरीतून बाहेर काढलं असावं. And the Lama became afraid and he asked Sunda to leave. आणि या लामाला फार भीती वाटली. त्याने सांगितलं, कृपा करून आमचं गाव सोडून दुसरीकडे जावा. In 1918, Sunda visited Madras, we now call it Chennai, where thousands of people listened to him preaching. आणि 1918 मध्ये साधू सुंदर सिंगांनी मद्रास, कोडी केनाल ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यावेळेला हजारो लोकांनी त्यांचे संदेश, त्यांच्यापासून सुवार्ता ऐकली, विश्वास ठेवला. And in Chennai, Madras, many people, hundreds or thousands of people, came to know Jesus. आणि चेन्नई किंवा मद्रासमध्ये हजारो लोक साधू सुंदर सिंगांच्या सुवार्ता कार्यामुळे देवाच्या राज्यामध्ये आले. Sunda often used parables in his preachings. साधू सुंदर सिंग अनेक वेळा येशूने नव्या करारात सांगितलेल्या दाखल्यांचा उपयोग करत असत आपल्या संदेशामध्ये किंवा सुवार्तेमध्ये. So Sadhu Sundar Singh, he traveled a lot. He traveled to a lot of different countries. साधू सुंदर सिंगांनी अनेक देशांचा प्रवास केला. He went all over India and Sri Lanka. They called it Ceylon in those days. आणि संपूर्ण भारतभर आणि सध्या श्रीलंका जो देश आहे त्यावेळेला त्याला सिलोन असं नाव होतं. सिलोन या देशामध्ये त्यांनी सुवार्ता प्रसार केला. And between 1918 and 1919, he did ministry in Malaysia, Japan, and China. मलेशिया, जपान आणि चीन देशामध्ये 1918 आणि 19 या मध्ये त्यांनी सुवार्ता प्रसार केला. Between 1920 and 1922, he went to Western Europe, Australia, and Israel. आणि 1920 आणि 1922च्या दरम्यान युरोपियन देशामध्ये, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांमध्ये त्यांनी सुवार्ता प्रसार केला, देवाच्या राज्याची घोषणा केली. And although he became a famous, well-known evangelist, he kept humble and a modest lifestyle also. आणि संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाल्यानंतर देखील शेवटपर्यंत त्यांनी आपली साधूची साधी राहणी चालू ठेवली आणि शेवटपर्यंत ते अतिशय नम्र राहिले. And because of his lifestyle, his father and many other people repented and came to Jesus. आणि त्याच्या साध्या राहणीमुळं आणि जीवनशैलीमुळं अनेक लोकांचं तारण झालं, त्यांचं जीवन बदललं. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. He was once preaching in a market and somebody from a different religion came up and punched him. आणि एकदा सुवार्ता प्रसार करत असताना, सुवार्ता सांगत असताना कुणीतरी येऊन त्यांना ठोसे मारले. So like Jesus said, when somebody hits you on the other cheek, give them the other cheek to hit. पवित्र शास्त्रात येशूने सांगितलंय, कोणी तुमच्या एका गालावर जर मारलं त्याच्या पुढे दुसरा गाल करा मारण्यासाठी. And that night, that man asked for forgiveness.
पण ज्या व्यक्तीने साधू सुंदर सिंगांना थोबाडीत मारली होती त्या रात्री तो परत आला आणि त्यानं पश्चाताप केला, साधू सुंदर सिंगांची माफी मागितली आणि येशूवर विश्वास ठेवला. And in closing, Sunda visited Tibet every summer. आणि तिबेटला प्रत्येक सामामध्ये साधू सुंदर सिंग भेट देत असत. In 1929, he visited that country, the country of Tibet again, and it's a mystery. He was never seen again after that. 1929 ला शेवटचं त्यांनी तिबेट देशाला भेट दिली, शेवटची भेट. मात्र त्यानंतर ते कुठं गेले, त्यांचं काय झालं याविषयी कोणीही माहिती देऊ शकला नाही. त्यानंतर जणू काय ते या पृथ्वी तलावरून गायब झाले. पुढे त्यांचा मागमूस लागला नाही. Daniel Vine. And in closing, Pastor Dongri, let us please read Mark 8 and 35. Mark 8 and 35, and that sums up the life of Sadhu Sundar Singh. Please read in the Marathi version. Yeah. Mark 8. Mark chapter 8 and verse 35. ओके. मार्क 8:35 आपण वाचूया. मार्क 8:35. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी माझ्याकरिता व स्वार्थेकरिता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचविल. आमेन. Right, Daniel Vard. So, what's coming on the whiteboard? Our final assignment on the World Missions course. Please write a paper on a great missionary, 2 to 3 pages. साधू सुंदर सिंग और एनी मिशनरी? Anyone, sorry, yeah. It could be Sadhu Sundar Singh, it could be William Carey, Henry Martin, Hudson Taylor, C.T. Studd, any missionary. I want the students to start to do research on their own. एनी मिशनरी फ्रॉम एनी कंट्री. आता Any विद्यार्थ्यांसाठी country, yeah. गृहपाठ आहे की विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडेल किंवा आपल्याला माहित असलेल्या मिशनऱ्याच्या जीवनावर 2 ते 3 पानांचा निबंध लिहायचा आहे. साधू सुंदर सिंगच असतील असं नाही, तुम्हाला कोणता मिशनरी आवडतो त्यांच्या जीवनावर, भक्तसिंग छाबरा घ्या, कुठले मिशनरी घ्या, दिनाकरण घ्या, तुम्हाला जे माहित आहे त्यांच्याविषयी माहिती आहे किंवा युट्यूबवर whoever, and it doesn't तुम्हाला have जो to be Indian, मिशनरी माहित आहे anywhere. किंवा आणि ज्या मिशनऱ्यांची पुस्तकं तुम्हाला कदाचित असतील माहिती किंवा युट्यूबवर तुम्हाला माहिती मिळेल, तुम्हाला आवडणाऱ्या मिशनऱ्याच्या जीवना संबंधी 2 ते 3 पानाचा निबंध लिहायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी हा गृहपाठ आहे. माझा आवडता मिशनरी 2 ते 3 पानाचा निबंध लिहा. तुम्हाला कोण मिशनरी आवडतो? Yeah, Daniel, Pastor Dongri. Right, Pastor Prabhakan. We got 10 minutes, dust minute. So let's talk to the students about the graduation. So I don't think, if I remember rightly, you and I had a meeting with Dr. Charles last week, didn't we? Yes. Is it a date fixed? That's what I was going to come on to now. Pastor Prabhakaran, how is your audio? It's very clear. No, he's not. No, sorry, Pastor Prabhakaran, we can't hear you. Okay, just a minute. Let me stop the recording. No, Pastor Prabhakaran, we can't hear you.